नमस्कार. आजच्या आपल्या वक्त्या आहेत सौ मानसी सचिन अत्रे आणि त्या बोलणार आहेत या विषयावरती प्राचीन भारतीय नृत्य व नाट्य साधना. मानसीताई सुरू करा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपणा सर्व मान्यवरांचे मी आधी आभार मानते की या उत्तम अशा व्यासपीठावरती मला आज व्याख्याती म्हणून तुम्ही आमंत्रित केलं आणि तो सन्मान मला देऊ केलात. तसंच ग्रुपवरच्या सर्व सभासदांचेही मी आभार मानते की आज ते हे व्याख्यान ऐकण्याकरता उपस्थित राहिलेले आहेत. आपला आजचा विषय आहे प्राचीन भारतीय नृत्य आणि नाट्य साधना. तर सर्वप्रथम मी साधना या शब्दाचा एक थोडक्यात अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते इथे. साधना हा शब्द शक्यतो अध्यात्माकरता वापरला जातो. म्हणजे की एखाद्या देवतेची आपण जेव्हा पूजा अर्चा करतोय आणि तिचा वरदहस्त आपल्यावरती राहावा किंवा आपलं एखादं मनोगत जे काही आहे, आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे काही करण्याची ती पूर्ण व्हावी यासाठी त्या देवतेची केलेली आराधना, पूजा अर्चा म्हणजे ती साधना आणि त्यासाठी मग लागणारे सगळे कष्ट. आता याच पद्धतीने भारतात 64 कला आणि 14 विद्या अस्तित्वात आहेत. तर त्यापैकी नाट्य आणि नृत्य ही देखील एक कलाच आहे. सुरुवातीला मी एक अभिनेत्री पण असल्यामुळे, बालपणापासून नाट्य क्षेत्रात असल्यामुळे नाट्याबद्दल सर्वप्रथम बोलते मी की नाट्य म्हणजे की आभासी आयुष्य. थोडक्यात सांगायचं तर, अगदी थोडक्यात सांगायचं तर, लहान बाळाला जेव्हा काहीतरी हवं असतं आणि त्याला कळतं की आपण रडल्यानंतरच ते आपल्याला आई बाबा देतात किंवा आपण एखादा हट्ट केला कीच ते देतात. त्यासाठी मग तो जे रडण्याचं नाटक करतो किंवा त्याप्रमाणे वागतो त्याला म्हणायचं नाटक. आपण स्वाभाविक अर्थाने नाटक हा शब्द असाच घेतो. आता नाटकाचेही अनेक प्रकार आहेत. म्हणजे की अगदी सुरुवातीला लोकनाट्य घेऊया आपण, मग पथनाट्य, नौटंकी, तमाशा, आता नवीन आलेलं बॅले, प्रायोगिक नाटक, एकांकिका, व्यावसायिक नाटक, आदरणीय विद्याधर गोखले यांनी सुरू केलेलं संगीत नाटक, असे नाटकाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. आता त्याची साधना करायची म्हणजे काय करायचं, तर मूलतः जे कथानक आहे त्या नाटकाचं ते जाणून घ्यायचं, त्याचा सारासार विचार करायचा, त्यातलं आपलं पात्र काय आहे याचा विशिष्ट पद्धतीने अभ्यास करायचा. म्हणजे की नायक नायिका यांचा अभ्यास मला असं वाटतं फार करावा लागतो असं नाही. विशेष लक्ष जे लोकांचं जातं ते नेहमी विलनकडे किंवा त्या नाट्यातला राक्षस असतो त्याच्याकडे, कोण जादूगार असतो त्याच्याकडे. मग अशी जेव्हा वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी आपण कामं करत असतो, एखादं पात्र साकार करत असतो, त्यावेळेला ते पात्र काय पद्धतीने डायलॉग डिलिव्हरी करेल याचा अभ्यास करावा लागतो. ते कथानक किती वर्ष जुनं आहे, त्या काळात ती माणसं कशी बोलत होती या पद्धतीचं भाष्य समजून घ्यायला लागतं. त्याच पद्धतीने स्टेजवरचा वावर म्हणजे की रंगमंचावरचा वावर. मला जर का या दिशेने जायचंय, पूर्वीच्या काळी असं असायचं की रंगमंच उघडा असायचा, कुठल्या तरी मैदानावरती एक स्टेज तयार करायचे, त्याची एक बाजू बंद की मागची आणि पुढे अर्धवर्तुळाकार ओपन. याच पद्धतीने नृत्याचे पण असतात रंगमंच. तर आपल्या या व्ह्यू मध्ये आपल्यापासून व्ही आकारात समोरच्या 3 बाजूंमध्ये प्रेक्षक वर्ग बसलेला असतो. मग पूर्वीच्या काळी माईक इतके नव्हते जितके आत्ता, जितकी टेक्नॉलॉजी प्रगल्भ आहे तेवढी पूर्वी नव्हती. मग आपण म्हणत असलेले डायलॉग हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात की नाही, आपण देत असलेले सगळे काय म्हणायचं एक्सप्रेशन म्हणजे की भाव उत्पत्ती प्रत्येक गोष्टीची ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते की नाही. एखादं नाट्य किंवा एखादी कलाकृती मनाला तेव्हाच भावते जेव्हा तो कलाकार स्वतः त्यामध्ये मुरून ते काम करतो. म्हणजे मी समजा शूर्पणखा आहे, तर मी शूर्पणखा म्हणून त्या लक्ष्मणाला कसं रिझवेन, रामाला कसं रिझवेन, किंवा मी कौसल्य आहे तर माझा लेक जेव्हा वनवासाला निघतोय त्यावेळेला माझ्या मनाला काय यातना होणार आहे की इतकं मोठं ऐश्वर्य मागे टाकून माझा लेक वनवासाला जाणार आहे. आत्ताच्या घडीला आम्ही आया इतक्या कमकुवत असतो, मी म्हणेन की नुसता लेख, आता माझा लेखही आज
वेगळ्या शहरात शिकण्याकरता आहे, इंटर्नशिप करता आहे. तर माझाही जीव खालवर होतो की त्याला वेळेवर जेवण मिळत असेल की नाही, त्याला आणि काय मिळत असेल की नाही. याच पद्धतीने जेव्हा एखादं पात्र आपण जगतोय, मग ते आई असेल, आजी असेल, काही असेल, तर त्या पात्रांमधलं नातं काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग त्या पद्धतीने तुमचा ऍक्ट असायला हवा. तुमच्या भावना, तुमचे शब्दोच्चार, तुमचं प्रेझेंटेशन एकूणच प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवं. आता मूळ विषय आहे माझा नृत्याचा. मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अचिव्हर आहे. नृत्यगुरूंनी नृत्यामध्ये जे योगदान दिलेलं आहे ज्येष्ठ नृत्यगुरूंनी, त्याबद्दलचा माझा अभ्यास आहे. आणि कथक नृत्यात मी स्वतः MA केलेलं आहे. आता नाट्याचा उपयोग नृत्यात सुद्धा होतो. मुळात नृत्य म्हणजे काय की शारीरिक हालचाल, अंगसंचलन बारीकसं. त्यामध्ये नाट्यशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही हस्तमुद्रांचा उपयोग आपण करतो. हस्तमुद्रा म्हणजे की आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण काही मुद्रा यूज करत असतो. म्हणजे की आईला जेव्हा बाळाशी संवाद साधायचा, तर ती गप्प बस म्हणताना असं गप्प बस म्हणते. हीच मुद्रा नृत्यात सुद्धा आहे. याला म्हणायचं सूची मुद्रा. तर्जनी आपण मुष्टीमधून तर्जनी ओपन केली की ती होते सूची मुद्रा. तर अशा मुद्रा वापरून पूर्वीच्या काळी जेव्हा मनुष्याजवळ भाषा नव्हती, तेव्हा तो या हस्तमुद्रांनी किंवा हाताच्या हालचालीवरूनच एकमेकांशी बोलत असायचा. मग पुढे भाषेची निर्मिती झाली आणि मग मनुष्य वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. आता नृत्यामध्ये या नाट्याचा उपयोग कसा होतो, तर नृत्यामध्ये गतभाव हा एक प्रकार असतो. गतभाव म्हणजे की नाटकाप्रमाणेच, जसं नाटक एक पात्री असतं, एकच कलाकार वेगवेगळ्या दिशेला जाऊन बोलतो आणि वेगवेगळी पात्र साकार करतो. त्याच पद्धतीने आमच्या गतभावामध्ये पलटा म्हणतो आम्ही त्याला. आम्ही असे उभे आहोत, तर उजव्या बाजूने वळून उजव्या बाजूला गोलाकार डोक्यावरून हात फिरवून उजव्या बाजूला वळून त्या बाजूचं पात्र दाखवतोय, डाव्या बाजूला वळून डाव्या बाजूचं. म्हणजे की मी मुख्य कलाकार आहे, या बाजूची जी पण पात्र आहेत. आपण उदाहरण दाखल घेऊया की कृष्ण विटी दांडू खेळतोय यमुना किनारी. त्याला आता कालिया दमन करायचंय, त्यासाठी त्याने सगळ्या आपल्या सवंगड्यांना बोलवलंय आणि तो विटी दांडू खेळतो. तर आता मी इथे उभी आहे, इथून मी विटी दांडूने ती विटी उडवली, तर तिकडे झेलण्याकरता जो मित्र आहे तो मला दाखवायचा आहे, तर मी तो पलटा घेणार आणि दाखवणार. आता याच पद्धतीने जेव्हा राधा कृष्ण किंवा यशोदा आणि कृष्ण किंवा इतर ऐतिहासिक गोष्टी ज्या नृत्यातून दाखवल्या जातात या गतभावामध्ये, मुळात गतभावामध्ये ह्या कथा का सांगितल्या जातात, तर कथक म्हणजे की कथा कहेसो कथक कहावे. आम्ही कथक म्हणजे की कथा सांगणारे. पूर्वी देवदेवतांच्या स्तुतीप्रित्यर्थ भजन कीर्तन गाऊन मोक्ष साधण्याचं काम मंदिरांमधून चालू होतं. तिथे एखादी कथा खूप सुंदर पद्धतीने मांडली जायची. ती इतकी नृत्यातून म्हणजे की हावभावातून. त्यासाठी नवरसांचा अभ्यास असायला हवा, जो शास्त्रात सांगितलेला आहे. तर ते कथानक मांडत असताना मी मगाशी म्हटलं तसं की राधा कृष्ण आता आपण दाखवतोय. माझा कृष्ण किती वर्षांचा आहे हे माझ्या नजरेतून कळलं पाहिजे. म्हणजे की मी समजा यशोदा किंवा राधा आहे, मी समजा आता आपण असं घेऊया माखन चोरी, मी लोणी काढते. तर मी लोणी काढत असताना तिथे मला मस्ती करून त्रास द्यायला आलेला किंवा ते लोणी खाऊ इच्छित असलेला कृष्ण तिथे आल्यानंतर त्याला जर मी दूर सारते, तर तो साधारण किती वयाचा आहे हे माझ्या नजरेतून कळायला हवं. कारण समोर पात्र नाही. मी मगाशी म्हटलं तसं हे नाट्य आहे, हे आभासी आहे. जे नाही आहे ते आहे हे दाखवण्याचा अगदी तंतोतंत प्रयत्न करायचा, म्हणजे उत्तम नाट्य करायचं. मग त्यावेळेला काय महत्वाचं आहे की मी त्याच्याकडे कसं बघते. आता समजा अगदी लहान आहे आणि तो जर का तिथे मस्ती करायला आलाय, माझ्या कामात काहीतरी गोंधळ घालायला आलाय, तर मी म्हणणार अरे काय रे हा, चल बाई बाजूला हो. म्हणजे त्याच्या त्या वागण्यावरची रिॲक्शन ही इतकीच असणार. थोडासा मस्तीखोर असेल, थोडा वयाने मोठा असेल, तर मी एक थोडासा त्याला धपाटा देईन.
अशी ऍक्टिंग करेन की त्या कृष्णाला मी एक छोटासा धपाटा दिला आणि त्याला बाजूला सारलं आणि म्हटलं चल निघून जा तुझ्या कामासाठी. तो अजून थोडा मोठा आहे. आता समजा यौवनात आलेला कृष्ण आहे आणि मी राधा आहे किंवा एखादी गोपी आहे, मला तो छेडतोय. तर तो छेडतानाचा जो आविर्भाव आहे की त्याने छेडलं तर मला लाज वाटली, हे या माझ्या ऍक्ट मधून कळालं. किंवा यशोदा आणि कृष्ण जेव्हा बोलतायत, यशोदा त्याला जाब विचारते, त्यावेळेला अर्थातच समजा तो कृष्ण लहान आहे, तर तिची नजरेची जी रेंज आहे ती खाली असायला हवी आणि कृष्ण जेव्हा बघतो तेव्हा तो वरती बघणार. तर या पद्धतीने तुमच्या नजरेतून म्हणजे की तुमच्या सादरीकरणातून सादरीकरणात चेहऱ्याच्या प्रत्येक अवयवातून तो प्रसंग नेमका काय आहे तो लोकांपर्यंत पोहोचायला हवा. मुळातच आता मी नाट्यशास्त्रातल्या पहिल्या श्लोकाबद्दल बोलते. आम्हाला जेव्हा आम्ही नृत्य शिकायला लागतो त्यावेळेला ते पहिल्यांदा तो श्लोक शिकवला जातो की यतो हस्त ततो दृष्टी, यतो दृष्टी ततो मन आणि यतो मन ततो रस उत्पत्ती. म्हणजे की तिथे मग भावना निर्माण होते. आणि म्हणून मी मुलींनाही सांगते की तुम्ही हाताकडे बघून नृत्य करत जा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताकडे बघणार नाही, प्रेक्षक सुद्धा तुमच्या चेहऱ्याकडेच बघत राहणार. काय होतं की आपण या श्लोकाचा अर्थ काय की एखादी गोष्ट जेव्हा सुरू आहे ती आपण मनापासून बघतो, त्याच्याशी स्वतःला कनेक्ट करतो आणि मग त्यानंतर त्याबद्दलचे भाव आपल्या मनात निर्माण होऊन मग त्यावर तशी रिॲक्शन येते. आपण जेव्हा मनापासून समोरचा सांगतोय ती गोष्ट ऐकतो, जोक ऐकतो, तेव्हाच खदखदून हसतो. एखादा समजा समोरचा सीन जो आहे तो अगदी इमोशनल सुरू आहे, तर नेमकं काय तो प्रसंग आहे तो आपण बघता बघता जगतो, आपण त्यातले एक होऊन जातो. त्याच वेळेला डोळ्यातून घळाघळा पाणी येतं तो प्रसंग बघून. म्हणजे की प्रत्येक गोष्ट जगता आली पाहिजे, मग नाट्य असो की नृत्य असो. आता नाट्यामध्ये जसे तुमचे शब्दोच्चार जे आहेत ते खणखणीत असायला हवेत, शेवटच्या माणसापर्यंत पोचायला हवेत, किंवा तुम्ही जे बोलताय ती भाषा स्वच्छ असायला हवी. त्यासाठी नियम काय, तर तुम्ही कुठलं व्यसन करता कामा नये. म्हणजे अगदी पान खाणं असेल, तंबाखू खाणं असेल तेही. त्यामुळे काय होतंय तर जीभ जड होते. कुठल्याही व्यसनामुळे जीभ जड होते. इव्हन हाच नियम नृत्यात आहे. नृत्यामध्ये आम्ही पढंत करतो. म्हणजे काय की जो कुठला तोडा तुकडा जे काही बंदिश आहे ती म्हणून दाखवायची, तर ती सुरुवातीला आम्ही हातावर ताल देऊन ताल लई ती म्हणून दाखवतो, त्याला म्हणायचं पढंत. हे पढंत उत्तम असेल, जोरकस असेल, बोल समजा जोरकस आहेत तर त्या पद्धतीने ते जोरकस व्हायला हवं. जर का सौम्य बोल आहे तर ते त्याप्रमाणे सौम्य असायला हवं. तर हे बोल म्हणत असताना ते लुडबे बोल म्हटले जाऊ नयेत याकरता कुठलंही व्यसन असता कामा नाही. तसंच रंगमंचावरती नाट्य सादरीकरण असू दे किंवा नृत्य सादरीकरण असू दे, शेवटच्या प्रेक्षकापर्यंत आपली ऍक्शन पोहोचतीये की नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आता वेशभूषा आली, जशी भाषा आली तशी वेशभूषा रंगभूषा आली. हे सारच उत्तम व्हायला हवं. म्हणजे जर रावण आहे तर त्याची रंगभूषा वेशभूषा रावणासारखीच असायला हवी. आणि नृत्य आम्ही करत असताना जर का आम्ही तशी रंगभूषा करतोय पण वेशभूषा करत नाही आहोत, कारण आम्ही समजा नर्तकी आहोत आणि रावण दाखवायचं, तर आमच्या ऍक्ट मधून आम्ही काय 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 म्हणायचं 10 तोंड आहेत तर ती हाताने दाखवणार आहोत. आम्ही काही समजा भारंभार दागिने घातलेत तर ते या पद्धतीने दाखवणार आहोत. असं तुमच्या ऍक्ट मधून कळलं पाहिजे समोरच्याला की नेमकं काय पात्र आहे. कारण गतभाव मध्ये आम्ही बोलत नसतो किंवा मागवून कोणी स्टोरी सांगत नसतो. ही स्टोरी फक्त आम्ही ऍक्शन रिॲक्शन दाखवून सादरीकरण त्याचं करत असतो. तर या पद्धतीने मला असं वाटतं सगळं व्हायला हवं. आता नाटकामध्ये सुद्धा मी जे प्रकार सांगितले ते मुद्दाम इथे जरा विस्तृतपणे सांगते, कारण लोकांना प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक यामध्ये थोडीशी जरा गल्लत होते त्यांची समजण्यात की हे ह्यात वेगळं काय आहे. तर प्रत्येक गोष्टच सांगते. पूर्वी असायचं पथनाट्य. पथनाट्यातून
माणसाच्या समाज जीवनावरती लोकांचं लक्ष केंद्रित केलं जायचं, त्याच्यावर फोकस केलं जायचं की काय काय आजूबाजूला घटना घडतायत आणि त्यावर काय केलं पाहिजे. यासाठी लोकांनी एकत्र येण्याकरता म्हणून पथनाट्य असायचं. मुळात नाट्य आणि नृत्य हे मनोरंजनाचं काम म्हणून त्याकडे खरं तर बघितलं जायचं. पण असं नाहीये, त्यातून सामाजिक विषयांची पण हाताळणी होते. त्यानंतर असते एकांकिका. एकांकिका म्हणजे 1 ते सव्वा तासाचा फक्त एक ड्रामा, छोटासा ॲक्ट, छोटंसं कथानक, ज्यामध्ये थोडक्यात एखादा विषय आपल्याला मांडता येतो. प्रायोगिक नाटक म्हणजे काय, की समाजात घडणाऱ्या घटनांवरती किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारचं कुठल्याही कामाबद्दल मी म्हटलं तसं फोकस जर त्याच्यावरती टाकायचं आहे, तर आपण काही लिमिटेड प्रयोग करतो त्या कथानकाचे. त्यातून अर्थार्जन काही होत नाही आपलं. फक्त लोकांचं मनोरंजन किंवा लोकांपर्यंत तो विषय पोहोचवणं हा एकमेव एम त्यातून साध्य होतो. व्यावसायिक नाटक म्हणजे काय? इथे निर्मात्याचं पूर्णपणे कस लागतो. तर काय? व्यावसायिक नाटकाचे प्रयोग लावावे लागतात. म्हणजे की थिएटर्सना जाऊन तारखा घेण्यापासून तिकीटं विकण्यापर्यंत आणि त्याची जाहिरात करण्यापर्यंत निर्मात्याची भूमिका खूप मोठी आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचे वेळोवेळी प्रयोग करून, सादरीकरण करून त्यातून अर्थार्जन कसं होईल हे बघून सगळ्या कलाकारांना मानधन कसं मिळेल याकडे बघावं लागतं. तर असे हे नाटकाचे वेगवेगळे प्रकार असतात. तसे आता आपण नृत्याचे प्रकार बघूया. नृत्यामध्ये असतं अगदी पूर्वापार म्हणजे पारंपरिक नृत्य असायची, आदिवासी नृत्य असायची, त्या त्या प्रांतातली नृत्य असायची. मग लोकनृत्य म्हणून आली. ती प्रांतातली जी नृत्य आहेत त्यालाच आपण लोकनृत्य असं म्हणायला लागलो. लोकनृत्य म्हणजे काय? की पूर्वी शेती विषयक, कापणी विषयक, मळणी विषयक अशी काहीतरी गाणी गायली जायची. माणूस दिवसभराची कामं करून दमून भागून घरी आला की त्याच्या त्या तेवढ्या विभागातली लोक समूहाने एकत्र येऊन गाणी वाजवणं, नृत्य करणं यासारखं मनोरंजनाच्या गोष्टी करायच्या. ही अशी लोकनृत्य बरीच आहेत, 200-250 आहेत. त्या त्या प्रांतातली वेगवेगळी आहेत. आता याच पद्धतीने शास्त्रीय नृत्यकला आहे. शास्त्रीय नृत्यकला पूर्वी 7च होत्या, आता 8 आहेत. कुठल्या कुठल्या? तर आमचं कथ्थक जे आहे ते आहे उत्तर प्रदेशातलं, भरतनाट्यम जे आहे ते दक्षिण भारतातलं आहे, मोहिनीअट्टम जे आहे ते केरळमधलं आहे, कुचिपुडी हैदराबाद, ओडिसी ओडिसा, त्यानंतर सत्रिया आसाम आणि राहिलं अशी एक 7-8 हे आहेत शास्त्रीय नृत्य आहेत. तर याच पद्धतीने नृत्यामध्ये सुद्धा त्याची वेगवेगळी अंग आहेत. जसे त्याचे प्रकार आहेत, तसे वेगवेगळी अंग, प्रत्येकाची वेगवेगळी वेशभूषा, रंगभूषा आणि ते प्रेझेंट करण्याची प्रत्येकाची एक निराळी पद्धत आहे. आता ह्या नृत्याची किंवा नाट्याची उत्पत्ती नेमकी केव्हा झाली? तर याबद्दल असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये, की ज्या वेळेला शंकर आणि पार्वती त्यांचं लग्न होऊन काय म्हणूया आपण प्रवासाला निघाले, त्यावेळेला जगातलं काशी हे मूळ ठिकाण आहे. आणि ह्या काशीमध्ये ते आले आणि शंकराला ते ठिकाण प्रचंड आवडलं. आणि त्यावेळेला त्याने जे तांडव केलं, आनंद तांडव ज्याला म्हणतात, त्या तांडवाच्या वेळेला त्याने जो डमरू वाजवला, त्या डमरूतून काही ध्वनी उत्पन्न झाले. त्यातून भाषा, वेद, नाट्य, नृत्य, वाद्यांचे बोल असं अनेक गोष्टी निर्माण झाल्या असं सांगितलं जातं. म्हणजे असं म्हणतात की भगवान शंकराच्या डमरूच नृत्य, नाट्य किंवा कला ही प्राचीन आहे. आता पूर्वीच्या काळी तुम्ही जर बघाल तर नृत्याचा उपयोग सगळ्या ठिकाणी दिसतो. रावणाच्या दरबारात नृत्य सादर करायचे, इंद्राच्या दरबारात अप्सरा नृत्य करतात असं आपण वाचतो कथानकांमध्ये. त्यानंतर महाभारतामध्ये अर्जुन बृहन्नला होऊन शिकवायला जातो उत्तरेला नृत्य शिक्षण. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये नाट्याचा आणि नृत्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच पद्धतीने ज्या
काय म्हणायचं त्याला, जुन्या ज्या वास्तू आहेत तिथेही ज्या मूर्ती कोरलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा नृत्याच्या वेगवेगळ्या मुद्रा वगैरे आहेत, किंवा काय म्हणायचं अंगसंचलनाला आपण म्हणू शकतो, ऍक्शन्स ज्या आहेत की आपण समजा अगदी मी ही बेसिक अगदी ऍक्शन घेतली किंवा ही समजा मी मुद्रा घेतलेली आहे नृत्यातली, तर अशा अनेक मुद्रा त्या खडकांमध्ये कोरलेल्या आहेत, त्या मंदिरांच्या बाहेरच्या भिंतींमध्ये कोरलेल्या आहेत. म्हणजे की खूप जुनं आहे हे नाटक काय नृत्य का, हे खूप जुनं आहे आणि हे एकमेकांना पूरक आहे, एकमेकांशिवाय ते अपूर्ण आहे. मुळातच संगीत याची व्याख्या काय आहे, गायन वादन आणि नृत्य याचा मेळ घालून तयार झालेले ते संगीत. नाटकामध्ये सुद्धा तुम्ही बघा, नुसतं नाटक चालू आहे, लोक येतात, डायलॉग्स म्हणतात, निघून जातात आपापले डायलॉग म्हणून, तर त्यात मजा येते. त्याला काही ना काहीतरी मागाहून म्युझिक द्यायला लागतं. भीतीदायक आहे तर तसं म्युझिक, इमोशनल आहे तर तसं म्युझिक, काहीतरी कंपन्या दाखवायच्या कुठल्या तरी आणि काय दाखवायचंय म्हणजे की फोन वाजला म्हणजे कुठे ना कुठेतरी आवाजाचा इतर आवाजांचा मेळ त्यात घातला जातो, त्याच्याशिवाय ते नाट्य अपूर्ण आहे. आता या नाट्यामध्ये नवीन बॅले हा प्रकार हा उदय शंकरजींनी जास्त प्रसारित केला. उदय शंकरजींनी आना पॉव या मॅडमच्या संघात त्यांनी सामील झाले, ते त्यांनी देश विदेशात बॅले हा प्रकार जास्त प्रस्तुत केला आणि त्याच्यातून आपली भारतीय नृत्यकला सुद्धा पेश केली. आता नवीन प्रकार अजून आहे नृत्य नाट्य, डान्स ड्रामा ज्याला म्हणतात. मग त्याच्यातून काय काय सादरीकरण केलं जातं, जसं संगीत नाटकामध्ये गाण्यांची म्हणजे त्यात सुरुवात केली. विद्याधर गोखल्यांनी काय केलं की नुसतं नाटक सुरू आहे तसं नको, आध्यात्मिक नाटक आहे ना, मग त्याच्यावरती काहीतरी त्या प्रसंगाला साजेसं गीत असं म्हणून ते संगीत नाटक सुरू झालं. त्याच पद्धतीने डान्स ड्रामा हा प्रकार असाच आहे, एक नाट्य सुरू आहे आणि त्यामध्ये मग एखादं समजा पद आहे तर त्याच्यामध्ये ते नृत्याने सादर करायचं, किंवा अजून एका पद्धतीने म्हणजे की गतभाव पद्धतीने, गतभाव जे मगाशी मी सांगितलं की मोनो ऍक्ट आहे तो खरं तर, पण तो सुद्धा ग्रुपने सादर करायचा, म्हणजे कोणीच त्यातले डायलॉग्स म्हणणार नाही, तो मुकाभिनय सादर करणार ग्रुपने एक कथानक घेऊन आणि त्या सादरीकरणातून एखादी आध्यात्मिक कथा लोकांपर्यंत पोहोचणार. आता ह्या कथा कुठल्याही असू शकतात. आमच्या नृत्यामध्ये अष्टनायिका असतात, त्यामध्ये अष्टनायिका जशा पारंपरिक पद्धतीने सादर केल्या जातात तशाच काही वर्षांपासून, जेणेकरून एक बदल मिळावा, मुलांना काहीतरी क्रिएशन करायला मिळावं असा विचार करून आणि तोचतोपणा असू नये किंवा त्यात मॉडर्नपणा काय असायला हवा असा विचार करून आताची नायिका कसं हे सगळं करेल असा म्हणून प्रश्न विचारला जातो, मुद्दा म्हणजे की पूर्वीची पारंपरिक नायिका, समजा आता आपण त्या अष्टनायिकांचे परिस्थितीनुसार असलेले प्रकार सांगते, अभिसारिका, वासक सज्जा, खंडिता, प्रोषित पतिका आणि अजून 4 प्रकार आहेत. तर या नायिका पारंपरिक पद्धतीने सादर केल्या जातात आणि आता मॉडर्न पद्धतीनेही त्या विचारल्या जातात. म्हणजे आता आपण अभिसारिका नायिका घेऊया. अभिसारिका नायिका म्हणजे की नुकती वयात आलेली नायिका, मुलगी, ती चोरून चोरून आपल्या प्रियकराला भेटायला जाते. मग ती काय करेल, ते बाहेर चांदणं कमी असताना म्हणजे की अमावस्येच्या रात्री निघेल किंवा तिचा जो काही घुंगट असेल तो घेऊन ती निघेल. मग हीच नायिका पारंपरिक पद्धतीतली झाली, आता ती मॉडर्न पद्धतीने कसं करेल. मग आताच्या काळातली मुलगी आपल्या प्रियकराला भेटायला चोरून चोरून कशी जाईल, तिला पक्षी कुठला किंवा कोणी आजूबाजूचा मनुष्य तिला पत्र आणून देणार नाही, तर तिला मोबाईलवरती मेसेज येईल, तिथे त्यांचं स्थळ भेटण्याचं ठरलेलं असेल, त्यानंतर ती तिथे जाईल, भेटेल. मग आपल्याला कोणी बघू नये म्हणून आताच्या सारखं मुली ज्या रुमाल गुंडाळतात तसा गुंडाळेल किंवा बाहेर पाऊस नसतानाही उकाडा लागतोय असं सांगून छत्री घेऊन जाईल, म्हणजे की ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दाखवण्याकरता स्कोप मिळतो. हे असे प्रश्न विचारले गेले की, तर असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही कला मांडत असतो. आणि प्राचीन काळात म्हणायचं झालं
तर आपण अजून एक घेऊया दशावतार. नाटकातला अजून एक भाग आहे दशावतार, ज्यामध्ये विष्णूचे 10 अवतार म्हणून त्याला खरं तर दशावतार म्हणतात. पण त्याच्यातून सुद्धा मी सांगेन, मी कोकणातली आहे. दशावतारांमध्ये सुद्धा आध्यात्मिक कथा ज्या आहेत त्याच्यावरती फोकस केलं जातं. दशावतार म्हणजे दरवेळी 10 अवतार विष्णूचे दाखवले जाते. त्यात पण राजा, प्रधान, राणी, एखाद्या प्रदेशातलं प्रांतिक कथानक असं वगैरे सुद्धा दाखवलं जातं, किंवा आजकाल तेही काहीतरी मॉडर्न विषय घेऊन तेही त्यांच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतात. असा असतो आपला दशावतार. त्यानंतर नृत्यामध्ये आम्ही दशावतार दाखवतो म्हणजे काय करतो, तर नृत्यामध्ये दशावतार दाखवत असताना मात्र अगदी जसं विष्णूचे 10 अवतार आहेत त्याच स्टोरी घेऊन आम्ही त्या प्ले करतो. म्हणजे की ते एकल नृत्य सादर करतो. मुळातच कथक हे एकल नृत्य आहे. हे समूहाने करण्याची पद्धत नंतर सुरू झाली. त्यामध्ये परीक्षा हा पॅटर्न सुद्धा नंतर सुरू झाला. तर नाट्यामध्ये अजून एक सांगेन की भाषेला महत्व का आहे. एक एक्झाम्पल देते, मी मुलींनाही सांगते. खूपदा मुलींच्या बोलण्यामध्ये खूप वेळेला त्या करत बोलतात, सदोष बोलतात, म्हणजे थोडक्यात माझ्याशी कम्युनिकेट होताना. तर असं का करू नये, किंवा एखाद्या गावचा लहेजा असू शकतो पण ती भाषा तुमच्या व्यावहारिक वापरात नसावी. जेव्हा तुम्ही नाटक, सिनेमा यामध्ये काम करता त्यावेळेला भाषेला महत्व का आहे? कारण व्यावहारिक मराठी ही सगळ्यांना समजण्यायोगी, सोपी अशी असते म्हणून. मग मी उदाहरणादाखल मुलींना म्हणते की मी कोकणातली आहे, तर मग मी तुम्हाला मालवणीत शिकवू का कथ्थकच्या सगळ्या व्याख्या? तुम्हाला कळणार का? हैसून हात कर गो, थय पाय मारा नको, असं म्हटलं, अशी जर मी बोलले तुमच्याशी तर तुम्हाला कळेल का? नाही कळणार. मग म्हणून तुम्ही काय म्हणणार, ताई तुम्ही काय म्हणताय मला कळत नाही. म्हणजेच काय, ही जी व्यावहारिक भाषा आहे, जी कॉमन लँग्वेज आहे, ती तुमची व्यवस्थित स्वच्छ असणं गरजेची आहे. तर तुम्हाला काय म्हणायचंय हे समोरच्याला कळतं. थोडक्यात आपल्याला काय म्हणायचंय हे समोरच्याला कळलं पाहिजे. याच पद्धतीने शुद्ध नृत्य बोल प्रस्तुती, आमच्या नृत्यामध्ये जे पढंत असतं त्याचा रियाज इतका महत्वाचा आहे की जर का आता एक बोल म्हणून दाखवते फक्त. धाकीर्त धुमकीर्त घेन नडा नटक कधी किटके केटरा नभा आदो उदी सिगंधिया हरी गरजत घन घटा काय. आता ह्याच्यामध्ये जे सुरुवातीचे बोल म्हटले ते परणचे होते. परण म्हणजे की पकवाजाचे जोरदार बोल. हे धाकीर्त धुमकीर्त घन नडान किंवा तकिट तिकिट घे तिथे घे तिथे घेन तरान, हे जे सगळे शब्द आहेत हे रियाजाशिवाय अजिबातच म्हणता येत नाही. जीभ पातळ करणारे शब्द आहेत ते. जसं पूर्वी संस्कृत श्लोक मुलांना, आजही त्याच्यासाठी संस्कार वर्गानं वगैरे मुलांना पाठवलं जातं की जिभेला उत्तम वळण लावावं. करत का नाही बोलायचं, कारण तिथे मुळातच आधी लिहिलेला नाही. आम्हाला एक इंग्रजीला जोशी सर म्हणून होते, ते सांगायचे की तिथे एक्स्ट्रा लिहिलाय का? नाही लिहिलेला. मग करत बोलू नका. तुम्हाला मुळात आधी काय बोलायचंय हे मनात ठरवून घ्या आणि मग बोला. कोणी काही विचारलं की लगेचच उत्तर देण्याची गरज नाही. म्हणजे की सदोष बोलणं असता कामा नाही. अजून काय म्हणता येईल, नृत्यामध्ये पात्र लक्षण असतं. म्हणजे काय, की नर्तकी किंवा नर्तक कसा असायला हवा. आता हेही पारंपरिक पद्धतीनेच आहे सगळं, जे काही नियम लावून दिलेत तर ती नर्तकी किंवा तो नर्तक अति उंच, अति बारीक, अति जाड, अति खुजा, अति बुटका असं असता कामा नाही. म्हणजे की कुठलीही गोष्ट ही मर्यादेत असायला हवी. ती जर मर्यादा आपण सांभाळली नाही तर ते दिसायला समोरच्याला विचित्र दिसतं. जसं की आपण मालिका आता बघतो, मालिकांमध्ये जेव्हा कास्टिंग केलेलं असतं, आपण खूपदा म्हणतो अरे ही कोण निवडली बाई, ही तर अगदी त्याची मोठी बहीण वगैरे वाटते, ही काही आई वगैरे वाटत नाहीये. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार होतो की नाही तिकडे, की कुठलं पात्र नेमकं घेतलं, कुठल्या व्यक्तीला या पात्रासाठी याची निवड केली तर चांगलं दिसणार आहे. म्हणजे जशा तांत्रिक गोष्टी आहेत तशा या पण बाकी गोष्टी बघाव्या लागतात, की कुणाला कुठलं पात्र योग्य पद्धतीने जमेल. तसंच नृत्यामध्ये सुद्धा
तुमचं नेमकं प्रभुत्व कशावरती आहे ते तुम्हाला 100% सादर करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, वेशभूषेमध्ये मी पुन्हा एकदा म्हणेन की त्या त्या प्रांतातलं काय नृत्य आहे त्या पद्धतीने त्याची वेशभूषा असायला हवी. हल्ली जे कंटेम्पररी वगैरे हे सगळे प्रकार करतात, आता नृत्याचे पण अनेक प्रकार आहेत. हिपहॉप पण आहे, वेस्टर्न आहे, साल्सा आहे, अजून बरेच प्रकार निघालेले आहेत. अनेक लोक आजकाल कथक बॉली कथक म्हणून करतात, जेव्हा की ते चुकीचं आहे. बॉली कथक म्हणजे बॉलिवूड मधल्या गाण्यांमध्ये कथकचे काही बोल लावले म्हणजे कथक होत नाही, हे लोकांना कळत नाही. तर मला असं वाटतं आपण जी कुठली कला आत्मसात करतो त्याची योग्य साधना, आजचा विषय मेन हा आहे की साधना, त्याच्यावर मी पुन्हा एकदा येते की ती उत्तम साधना असायला हवी. त्यातले बारकावे आपण बघितले पाहिजेत की नेमके काय आहेत. त्याच्यात जर का काही अडचणी येत असतील तर योग्य व्यक्तीशी संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधून त्या अडचणी दूर करून आपल्या इच्छेप्रमाणे आपला जो एम आहे, आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयपूर्तीसाठी लागणारे सगळे कष्ट करण्याची मनाची, शरीराची, बुद्धीची तयारी असायला हवी आणि आपण तिथपर्यंत पोहोचायला हवं असं मला वाटतं. जसं एखादं मूल लहानपणी त्याला त्याचा हात पोहोचत नाहीये, एखाद्या ठिकाणी उंच ठिकाणी काहीतरी आई वडिलांनी ठेवले आणि ते मिळत नाहीये, म्हणून ते मिळवण्याकरता तो जीवाचं रान करतो. आधी हाताने बघतो उचलता येतंय का, निघतंय का, नाही मग स्टूल आणतो, नाही मग काठी आणतो, म्हणजे की त्याला ते हवंय म्हटल्यानंतर तो हर तऱ्हेने प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने मला असं वाटतं, नाट्य असू दे, नृत्य असू दे, आपण शिकत असलेली कुठलीही कला ही मिळवण्याकरता, साध्य करण्याकरता आणि त्यातलं योग्य ज्ञान प्राप्त करण्याकरता येन ते मार्गे आपल्याला जेही कष्ट करावे लागतील ते आयुष्यात केले पाहिजेत. जसं मी कथक मध्ये सांगते की रियाज रियाज म्हणजे की उत्तम प्रॅक्टिस, ते बोल म्हणण्याची उत्तम प्रॅक्टिस, ते सादरीकरण करण्याची उत्तम प्रॅक्टिस, त्यात पदसंचलन असतं. तर ते लुडबे बोल पायातून काढून काहीतरी नाचण्यापेक्षा रोज किमान 3 ते 4 तास पदसंचलनाचा सुद्धा रियाज करायला हवा. जसे गायक उत्तम आवाज त्यांचा लागायला हवा म्हणून रियाज करतात पहाटे उठून किंवा वेगवेगळ्या वेळेला, त्याच पद्धतीने एखाद्या नर्तकाने उत्तम रियाज करायला हवा, तरच त्याचं सादरीकरण उत्तम होणार. तेच नाटकाच्याही बाबतीत खूपदा असं होतं की आजकाल मुलं ना जेवढं आपलं पात्र आहे ना त्याचाच अभ्यास करतात, पण वास्तविक पाहता संपूर्ण नाटक, पूर्वीची माणसं जी होती त्यांचं संपूर्ण नाटक पान पान आणि आपल्या व्यतिरिक्त वेगळ्या कलाकारांचे सुद्धा डायलॉग बायहार्ट असायचे. हे असणं का गरजेचं आहे? कारण वेळ प्रसंगी जर का समोरचा कलाकार भरकटला, त्याचा एखादा डायलॉग सुटला, तर मूळ मुद्दा बाजूला होऊन नाटक भलतीकडे जाता कामा नये. ते असलेल्या वळणावरती सांभाळून ठेवायचे. याकरता सबंध नाटक जुनी माणसं बायहार्ट करत होती, पाठांतर करत होती त्याचं. त्यांना स्वतःबरोबरच इतर कलाकारांचे डायलॉगही माहिती असायचे. त्यामुळे खूपदा रिप्लेसमेंट हा प्रकार आला. एखादी समजा नटी आलेली नाही, नट आलेला नाही, तर त्याच्या जागी दुसरा कोणी उभा करायचा, तर त्यासाठी अडथळा येत नव्हता. माझाच एक अनुभव सांगते नाटकाचा सुद्धा, की आमच्या गावी म्हणजे दशावतारात आजही स्त्री पात्र जे आहे ते पुरुषच करतो. आणि त्यावेळेला मी साधारण ऍक्टिंग करते हे गावच्यांना कळलं होतं, म्हणून आमच्या गावातल्या शाळेजवळ जे नाटक व्हायचं तिकडे 1 वर्ष एप्रिल मे मध्ये सुट्टीत गेल्यानंतर मला बोलवलं आणि मला म्हणले तू त्यात करशील का काम? म्हटलं हो. त्यात हिरोईनचा रोल मी केला, कारण ते असं जरा मॉडर्न पद्धतीचं नाटक होतं. तर तिथे गंमत अशी झाली, समोरचा जो मनुष्य होता तो मला असं वाटतं रेग्युलर बेसिसवर नाटकात काम करणार नसेल किंवा काहीतरी त्याची अडचण असेल पाठांतराची, आणि मी लहानच होते, 11वी-12वीतच होते. तर सीन असा होता की तो माझा जुना प्रियकर आहे आणि तो नंतर गुंड बनतो आणि एक दिवस आमच्या घरात शिरतो. मी लग्न झालेली आहे आणि तो येतो आणि मला म्हणतो, मी तुला प्रेझेंट केलेला तो माझा चंद्रहार दे मला आत्ताच्या. पहिल्या वेळेला मी ठरल्याप्रमाणे आत गेले विंगेत, तो असं आणून देण्याची ऍक्टिंग केली. साधारण नाटक 10-15 मिनिटं पुढे गेल्यानंतर त्याने पुन्हा एंट्री केली, जेव्हा की त्याची एंट्री नव्हती, आणि त्याने पुन्हा म्हटलं
की दे माझा तो चंद्रहार जो मी तुला दिला होता. मी म्हटलं, मी तो तुला मगाशीच तर नाही का दिला, आणि मी त्यावेळेला वेळ मारून नेली. नंतर गंमत झाली अशी की साधारण अर्धा पाऊण तास नाटक पुढे गेल्यानंतर पुन्हा जेव्हा त्याची एंट्री झाली, त्याने पुन्हा त्याच पानावरती एंट्री केली आणि मला म्हणला, दे तो मला माझा चंद्रहार, तू मला दिलेला नाही. आता गंमत अशी झाली, समोरून हशा फुटला, कारण हा माणूस एकाच वाक्यावर अडकलाय असं दिसायला लागलं. आता तिथे बघा, परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्ही वेळ मारून नेणं हे नृत्यात जसं आहे तसं नाट्यातही असतं. हे तुम्हाला लगेच लक्षात यायला हवं की काय करायचं. मी त्याचा हात धरला आणि त्याला विंगेत घेऊन गेले. चल तुला दाखवते, मी तुला मगाशीच तर दिलाय चंद्रहार, चल मी तुला तिजोरीच नेऊन दाखवते आता, त्याच्याशिवाय तुझा विश्वास नाही पटणार. असं म्हणून ऍडिशनल मी एक डायलॉग घेतला, त्याला विंगेत घेऊन गेले आणि त्याला त्याला तिथे नेऊन समजवलं की बाबा तू पुन्हा पुन्हा त्याच पानावर येतोस, आणि मग त्याला बाहेर घेऊन आले. तर अशी फसगत सुद्धा वेळेला होते. तर तसंच नृत्यामध्ये सुद्धा खूपदा होतं की तुमचा योग्य जर रियाज नसेल तर तुम्ही कुठेतरी भरकटत जाता. जसं की आपण म्हणू गिरक्या घेतो आपण, त्या गिरक्या घेण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे. तर त्या जर का तुम्ही नाही विशिष्ट पद्धतीने घेतलात तर इकडे तिकडे असे भरकटतात. तर म्हणजेच की आपल्या मूळ मुद्द्यापासून हलायचं नाही. हल्लो तरी मूळ मुद्द्यावर कसं यायचं, वेळ मारून कशी न्यायची. समजा एखादा नृत्य प्रकार सुद्धा आपण सादर करतोय, जसा ठरवून दिलाय त्या पद्धतीने ते करता आलं नाही, आपण काहीतरी विसरलोय, तर तिथे सुद्धा वेळ मारून नेणं खूप महत्वाचं असतं. यासाठी मी रेसिपीचं पण उदाहरण देईन की जेव्हा म्हणजे की माझा स्वतःचा म्हणजे जेवणाच्या ऑर्डर्स वगैरे पण मी घेते म्हणून मुद्दाम अशी उदाहरणं मी मुलींना देते की नाही, आता आज समजा माझ्याकडचा गरम मसाला संपलाय, तर आई सुद्धा आपली काही ना काहीतरी त्यात धने जिरे वाटून घाल, खोबरं कांदा वाटून घाल, असं काहीतरी करून वेळ मारून नसलेला पदार्थ नाहीये म्हणून कुठेही काम अडवून न घेता तो पदार्थ उत्तम कसा होईल यासाठी प्रयत्न करते. त्याच पद्धतीने आपण सादर करत असलेली कला ही उत्तम पद्धतीने कशी होईल यासाठी नेहमी हजरजबाबी असणं गरजेचं. मला असं वाटतं की जे अपेक्षित मुद्दे होते सर्वांना ते मी कव्हर केले असावेत, पण तरी त्यातून जर का आता कोणाला काही वाटत असेल तर मला जरूर प्रश्न विचारावा, म्हणजे माझाही कुठला मुद्दा सांगायचा राहिला असेल तर मी तो सांगेन. धन्यवाद मानसीताई. कोणाला काही बोलायचं असेल, प्रश्न विचारायचे असतील तर आपल्या पद्धतीनुसार कृपया हात वर करा. मग आपण त्यानुसार एक एक प्रश्न घेऊया. कोणाला काही मध्ये सुचवायचं असेल, काही अजून सांगायचं असेल तर ते देखील करता येईल हात वर करून. कृतिका जोशी, विचारा तुमचा प्रश्न. कृतिका जोशी यांनी हात वर केला होता, नाहीतर मोहनराव तुम्ही बोला. नमस्कार मानसीताई. नमस्कार काका. ऐकले ते? हो हो. आता तुम्ही जे सांगितले नृत्याचे प्रकार, तर असे काही नृत्य आहेत का की ज्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो, किंवा एखादी व्याधी असेल ते व्याधी पूर्णपणे निघून जाऊ शकते? हो आहेत. म्हणजे कथ्थक नृत्याचंच मी सांगते. आमचे ज्येष्ठ गुरु नटराज गोपीकृष्ण, पद्मश्री नटराज गोपीकृष्ण यांना बालदमा होता. तर मी जो मगाशी रियाजाचा प्रकार म्हटला, पदसंचलन किंवा हस्तकसर, आमच्यातही अशी 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 किंवा वेगवेगळ्या पद्धतीची काही आम्ही हस्तकं बनवलेली आहेत. यामुळे तुमच्या शरीराचा सर्वांगीण व्यायाम होतो. माझी स्वतःची 72 वर्षाची एक विद्यार्थिनी आहे, ज्या विजया बँकेतून रिटायर्ड आहेत. त्यांनी मला रिटायरमेंट नंतर विचारलं की मानसी मी कथक शिकू शकते का? म्हटलं हो, कथक शिकण्यासाठी किंवा कुठलाही नृत्य प्रकार शिकण्यासाठी वयाची मर्यादा नाही. मुळात कला ही ज्या दिवशी तुम्ही शिकायला सुरुवात करता तिथं पासून त्या कलेची साधना सुरू होते. त्याला काही असं लिमिट नाही, इतक्या वर्षात इतक्या दिवसातच ते पुरं व्हायला हवं.
ती अमर आहे आणि त्यांना दम्याचा त्रास आहे. तर त्यांच्यावरती आता त्या 5व्या परीक्षेला आहेत. त्यांच्यावरती नृत्याचा इतका सुंदर इफेक्ट झाला की त्या गेल्या वर्षी गिरनारला जाऊन आल्या, 10,000 पायऱ्या चढून आल्या काठी घेऊन, अजिबातच डोळी करून त्या वर गेल्या. आणि त्यांना दिवसभरात 3दा ते इन्हेलर घ्यायला लागायचं दम्याचं. ते आता त्या परीक्षा किंवा महत्वपूर्ण काही काम असेल आणि त्यावेळेला असं जीव घाबरा होतो तरच त्या ते इन्हेलर घेतात, अदरवाईज इन्हेलर घेत नाही. हा त्यांच्यावरती परिणाम झाला. इव्हन माझं स्वतःच सांगते, मला 13 वर्षापूर्वी डोळ्याजवळ लेन्समध्ये माझ्या क्लॉटिंग झालं होतं आणि त्यावेळेला माझे डोळे पूर्णपणे तिरळे झालेले. माझं सगळं डबल होतं. समोर उभी राहिलेली माणसं एकमेकात दिसायची. दूरवर असलेली वस्तू माझ्या जवळ पडली असं समजून मी ती झटकायचे. चालायला लागल्यानंतर 2 बाजूला समजा भिंती आहेत तर त्या माझ्या वाटेत यायच्या. अशा वेळेला माझे ठाण्याचे जे न्यूरो आहेत, विनायक जोशी सर, तर त्यांना जेव्हा कळलं की मी नृत्य करते तर त्यांनी मला सांगितलं, मानसी तू वेगळं काहीच करू नको. मग त्यात जे डोळ्यांचे प्रकार असतात, नेत्रभेद, ते कर. शिवाय हे जे मी म्हटलं हस्तकं आहेत ती समजा ही अशी, तर ती हस्तकं कर आणि त्या हस्तकांकडे तू बघ, म्हणजे की तुझ्या डोळ्यांचा व्यायाम होईल. आणि खरंच त्याने परिणाम झाला. म्हणजे माझ्या स्वतःच्या आजारपणावरती सुद्धा माझ्या नृत्यामुळे उपाय झाला निश्चितपणे. मानसीताई, तुमच्या युट्यूब चॅनल बद्दल चौकशी झाली आहे, तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकलात, लिंक देऊ शकलात तर हवंय लोकांना. अच्छा, माझं मानसी अत्रे या नावानेच चॅनल आहे आणि कला नृत्यकला फाउंडेशन, कला नृत्यकला मंदिर म्हणून तुम्ही इन्स्टावरती वगैरे सुद्धा सर्च करू शकता. तिथे काय काय आहे तर बेसिकली नृत्य शिकायला लागल्यानंतरचे हस्त तोडे तुकडे आमच्या कार्यक्रमाच्या लिंक्स आहेत. शिवाय माझं जे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अचिव्हर म्हणून मी आहे ते काय आहे तर कथक नृत्यातील ज्येष्ठ गुरूंचं नृत्यातलं योगदान, त्यांनी रियाज कसा केला, त्यांच्या वेळेला काय नव्हतं त्यांच्याकडे आणि तरी सुद्धा त्यांनी कसं त्याच्यावरती काय म्हणायचं सामर्थ्य मिळवलं, त्याच्यावरती प्रभुत्व मिळवलं, ती कला आत्मसात कशी केली, किती अडचणींवरती मात केली, हे त्या गुरूंचं जे योगदान आहे त्या कलेतलं, हे सांगणारे 50हून अधिक गुरु आहेत, वर्तमान आणि दिवंगत. त्यांच्या फोटोसहित त्यांची माहिती माझ्या आवाजात, असं ते ऑडिओ व्हिडिओ प्रोजेक्ट आहे जीवनिया म्हणून. त्याचे 8 भाग आहेत मराठी आणि इंग्रजीतून, ज्यातून तुम्हाला माझ्याबरोबरच इतर कथक गुरूंची माहिती मिळू शकते. आणि काय म्हणायचं, प्रत्येक घराण्यावाईज, पूर्वी घराणा हा प्रकार नव्हता पण आता घराणं खूप करतात लोक, तर त्या घराण्यातल्या गुरूंची माहिती अशी मी त्यात दिलेली आहे. धन्यवाद. मला वाटतं कृतिकाताईंनी पुन्हा एकदा हात वर केला होता. कृतिकाताई, तुमचा प्रश्न विचारा. आवाज येतोय का? हो, येतोय. हा, तर मला विचारायचं होतं की जे आता नवीन जे कलाकार आहेत, एस्पेशली जे डान्सर्स आहेत, जे आता नवनवीन या इंडस्ट्रीमध्ये किंवा या फील्डमध्ये येतात, सो त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? म्हणजे नृत्य शिकण्यासाठी का नाटकासाठी? हो, दोघांसाठी, नृत्य शिकणाऱ्यांसाठी पण काय त्यांनी म्हणजे काय त्यांनी केलं पाहिजे किंवा नाट्य शिकणाऱ्यांसाठी पण की हे बरोबर आहे किंवा हे चुकीची, किंवा तुम्हाला जर तुमची आवड माहित नसेल तर तुम्ही तुमची आवड कशी काय की आहे बाबा आपल्याला ह्या फील्डमध्ये आवड आहे. बर, नृत्यासाठी आधी मी म्हणेन कुठली कला आधी शिकायची ना तर आपल्याजवळ पेशन्स हवेत, खूप पेशन्स हवेत आणि पॉझिटिव्हिटी, की मला जर एखादी गोष्ट आत्मसात करायची आहे तर ती मला जमणारच आहे, त्यासाठी लागणारी सगळी खटपट मी करणार आहे, ही पॉझिटिव्हिटी पाहिजे. आणि पेशन्स म्हणजे की मला आज नाही जमलं तरी उद्या नक्की जमणार आहे. तर 2 P आयुष्यात लक्षात ठेवायचे आणि पुढे जायचे. कोणी असून देत, नर्तक असून देत, नाही तर नाटकात काम करणारे कलाकार असून देत. आणि अगदी बघा, जे क्षेत्र तुम्ही निवडताय त्याची तुम्ही व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगते, गेलं आणि स्टेजवरती जाऊन मी माझे 4 डायलॉग म्हणून आलो म्हणजे मी नाटकात काम केलं नाही. जुन्या नाटककारांनी काय केलं, कलाकारांनी किती खटपट केली ते बघा. वेळेला ते मागच्या बाजूला बॅक स्टेजला कपड्यांना इस्त्री सुद्धा मारत होते. त्यांनी विंगेत उभं राहून
म्हणजे की स्टेज लावणारा मनुष्य, स्टेजवरती जो सेट लावला जातो घराचा म्हणा आणि कशाचा म्हणा, ते सेट लावणारी लोक सुद्धा भविष्यात नंतर कलाकार म्हणून उभी राहिलेली आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचे कान किती तयार ठेवले आहेत ते बघा. तसंच नर्तकांनी पण केलं पाहिजे. मुळात तुमचे शिक्षक कोणी, मग नाटकातले नृत्यातले, तुम्हाला ज्या मार्गावरती घेऊन चाललेत, सुरुवातीला त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऍज इट इज तुम्ही सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये नवनवीन जे काही सुचतंय ते तुमच्या गुरूंबरोबर तुम्ही डिस्कस करून त्यांच्याशी बोलून मग त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले पाहिजेत. आणि ते बदल मात्र असे असले पाहिजेत की त्याच्यावर कोणाचा आक्षेप असता कामा नये. आणि म्हणूनच मला असं वाटतं आयुष्यात गुरु खूप महत्वाचा आहे प्रत्येक गोष्टीसाठी. फक्त नृत्य नाट्य असं नाही, आयुष्य जगण्यासाठी पण गुरु लागतोच. शाळेत जसे वेगवेगळे शिक्षक लागतात आपल्याला वेगवेगळ्या विषयासाठी, तसं याही विषयांसाठी जे गुरु आहेत त्यांचं योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आणि मेन मी म्हटलं तसं की रियाज, जसं डायलॉग बायहार्ट करण्यासाठी आणि मग ते नुसते बायहार्ट करून म्हणायचे का नाही, तर ते त्या स्टोरीतलं खरं पात्र आहे असं वाटलं पाहिजे. मी जर शिक्षिका आहे तर त्या शिक्षिकेप्रमाणेच मी बोलले पाहिजे. मी जर का अप्सरा आहे तर त्या अप्सरेप्रमाणेच त्याची डायलॉग डिलिव्हरी असायला हवी. मग त्याच पद्धतीने मी जर का नर्तकी आहे तर माझं नर्तन, माझं नृत्य हे उत्तमच असायला हवं. त्यासाठी लागणारा जो रियाज करायला लागतो तो माझा वेळच्या वेळी असला पाहिजे. कुठल्याही गोष्टीची प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही. अगदी रेसिपी मधलं उदाहरण सांगते. आपण सुरुवातीला पोळीचं पीठ भिजवायला फक्त शिकतो. ते पीठ भिजवलं, मग कधीतरी काही सैल झालं, काहीतरी घट्ट झालं, दोनदा चारदा प्रयत्न करतो तेव्हा ते भिजतं. मग घेतली पोळी लाटायला घेतली तर त्याचे नकाशे होतात. ती सुंदर गोल तेव्हाच होते जेव्हा त्या पद्धतीने त्यात मन लावून. मुळात हे की कुठली कला तुम्ही शिकताय तर ती अगदी मनापासून शिकायला हवी. याकरता पेशन्स हवे. तर ती गोष्ट जमेपर्यंत सातत्य त्यात ठेवणं गरजेचं आहे आणि तरच पुढे जाता येईल असं मला वाटतं. प्रसाद कोचरेकर यांनी काही प्रश्न विचारलेत मेसेज पाठवून. प्रसाद जे तुम्हाला थेट बोलून विचारायचं असेल तर करू शकता. नमस्कार मॅडम. नमस्कार. मोहन छत्रे सरांशी मी सकाळी मेसेज पाठवून बोललो होतो. खूप स्तुत्य उपक्रम आहे. कारण मला लहानपणापासूनच नृत्य अभिनयाची खूप आवड आहे आणि मी अनेक शिबिरं केलेली आहेत. मला मोठे कोर्स करता आले नाहीत, पण मी ती कला मात्र माझ्या परीने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. अनेक कलाकारांशी संबंध आले. माझे मित्रमैत्रिणी पण या क्षेत्रामध्ये आहेत, ते मला नेहमी मदत करतात आणि कर्मधर्म संयोगाने मी रिटायर झाल्यानंतर मला SNDTच्या LJNJ कॉलेजमध्ये BA आणि BComला डान्स ड्रामा थिएटर हा विषय शिकवायची संधी मिळाली आणि त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा नव्याने अभ्यास सुरू केला. मी त्या विद्यार्थिनीचं नाटक लिहिलं, स्वतः दिग्दर्शन केलं आणि स्वतः मी संत चोखामेळ्यांच्या अभंगावरती ओडिसी नृत्य हेलमताईंचं मार्गदर्शन मी युट्यूबवरून घेतलं आणि केलं आणि पिंजऱ्यातली लावणी पण बसवली. तर माझं वय आता आहे 59. पण असे तुमचे कार्यक्रम इतके मनाला उभारी देणारे असतात की खरंच आपण असं का समजतो आपलं वय झालंय, आपण नाचणार नाही, लोक काय म्हणतील. मी आता त्याची तमा करत नाही की आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आणि म्हणून या कलांची आपण साधना करायला हवी. आणि म्हणून असे प्रोग्राम खरोखरच आमच्यासाठी लाभदायक आहेत की कुठेतरी असं वाटतं की कोणाशी आपण शेअर करावं. तर तुमच्यासारखे दिग्गज असल्यानंतर खूप बरं वाटतं आणि असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत आणि आम्ही ते बघायला पाहिजे. आता माझ्या विद्यार्थ्यांना मी खूप काही देऊ शकेल याच्यामुळे. खूप धन्यवाद. नक्कीच सर. मी तेच म्हटलं की कुठल्याही वयात कला ही शिकता येते. लाज कशाला वाटून घ्यायची. आता खूपदा माझी मी म्हटलं 72 वर्षाची विद्यार्थिनी, तिला सुरुवातीला असं झालं की छोट्या छोट्या 5 वर्षाच्या, 10 वर्षाच्या, 15 वर्षाच्या मुली आहेत. मग त्यांना पटकन जमतंय, मला जमत नाहीये. ऑकवर्डनेस येणं स्वाभाविक असतो. कारण आपल्याला ते काय म्हणायचं, वारंवार हॅमरिंग या गोष्टीचं असंच झालेलं आहे की एखादी गोष्ट त्या वयातच व्हायला हवी. पण ते आयुष्य जगण्यासाठी तुम्ही शिकलं पाहिजे, बालपणापासून शिकलं पाहिजे, शाळा शिकली पाहिजे. पण कला शिकण्याकरता कुठलंही वय नसतं. माझ्याकडे अशा लहान मोठ्या सगळ्या मुली येतात आणि आनंद, मुळात मगाशी तुम्ही जे म्हटलं ते अगदी योग्य आहे की मुळात आपल्या मनाला आनंद देणारी गोष्ट आपण केली पाहिजे.
मग कुणाचं चित्रकलेत मन रमतं, कुणाचं हस्तकलेत मन रमतं. मला सांगा, गाणारे, आता तुम्ही कलेतले आहात म्हणून मी तुम्हाला सांगते की अनेक राग आहेत, निरनिराळे राग आहेत, त्या त्या वातावरणाप्रमाणे, त्या त्या प्रहराप्रमाणे गायनामध्ये सुद्धा. मग त्या गायकाने गाणं सुरू केल्यानंतर कळतं की आज त्याचा मूड काय बरं असेल. आलं लक्षात? म्हणजे की मनाला आनंद देणारं किंवा मनातल्या व्यथा बाहेर काढणारी कला आहे, मी तर म्हणेन. मला जेव्हा ज्या दिवशी खूप राग येतो कुणाचा, किंवा मला असं वाटतं मला खूपच कंटाळायला झाले, आता हा आळस झटकायला हवा, मी उठते आणि सरळ तत्कार लावते, म्हणजे की पदसंचलन सुरू करते. त्याने जे काही पाय आपट ढोपट मी करतेय जमिनीवरती, त्याने सगळा मनातला रागही जातोय, माझा रियाजही होतोय, मला हलकं वाटतंय आणि खूप छान मनाला प्रसन्न वाटतंय. मुळात कला का असायला हवी कुठल्याही वयात आपल्या बरोबर? तर आताचं आयुष्य तर म्हणजे पूर्वीचं होतच हेक्टिक, पण आता 100% हेक्टिक आहे आयुष्य प्रत्येकाचं. तर त्याच्यातून 2 मिनिटं वेळ काढून आपण आपल्या आवडीचं जर एखादं काम केलं तर निश्चितपणे ज्या वेळेला आपलं जे मूळ काम आहे, आता समजा आपण जॉब करतोय, तर जॉब करत असतानाच एखादी कला जर का आपण आत्मसात केली तर ते 1-2 तास आपण काहीतरी वेगळं करतो, आपल्या आवडीचं करतो, आणि मग ते करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मनाला उभारी मिळते ऑफिसचं काम करण्याकरता. मी इवन माझ्या कुठल्याही विद्यार्थिनींना 10वी-12वीला गॅप घेऊ देत नाही. मी पालकांना हे निक्षून सांगते की त्या मुली आता तर वेड्यासारखं, म्हणजे सकाळी 9 ते रात्री 7 वगैरे असे क्लास असतात त्या मुलांचे 10वी-12वीला. यात काय, आणि आज शिकवलं की लगेच उद्या परीक्षा. हा काय पॅटर्न म्हणजे शिकवण्याचा आहे माहिती नाही मला, असो ते त्यांचं आहे, पण मी पालकांना हे सांगते की यामुळे मुलं खूप डिस्टर्ब होत आहेत. मला सांगा, प्रत्येक गोष्टीला एंट्री आहे तशी एक्झिट आहे की नाही? खाल्ल्यानंतर तुम्हाला ह्याला जायला हवंय की नाही परसाकडला? तसंच तुम्ही घेतलेला अभ्यास बाहेरही तर निघायला हवाय. तुम्ही फक्त वाचन करणार. ते शिक्षक स्पून फिडिंग करतात. मुलांना स्वतः उत्तर शोधायला देतच नाही, आम्ही दिलेली उत्तर तुम्ही वाचून यायची म्हणून सांगतात. यामध्ये मेंदू कुठे काम करतोय मला सांगा? मग तो थकतोय, दमतोय, मुलं झोपून जातात, नाही तर ते मोबाईल आहेतच त्यांच्यासाठी. मग त्या मोबाईल मध्ये सुद्धा मग त्यांनी योग्य गोष्टी बघाव्या, म्हणून मला असं वाटतं कलेकडे आताच्या पिढीने जास्त वळलं पाहिजे. तर ते तेवढ्या 1-2 तासात वेगळं काहीतरी करतात आणि पुन्हा एकदा मग अभ्यास करण्याकरता त्यांचं मन प्रसन्न असतं. हल्ली म्युझिक थेरपी पण देतात बघा, की एखादा पेशंट आहे, तो बोलत नाहीये, चालत नाही, जागचा हलत नाहीये, फक्त खुण्याने त्याला काहीतरी कळते, तर अशानं तर म्युझिक थेरपी मुद्दाम देतात की नेमकं कुठलं गाणं गायल्यानंतर त्याच्या मनाला बरं वाटतंय पेशंटच्या आणि तो थोडासा फ्रेश होतो. हे असे प्रयोग तर अनेक शास्त्रज्ञांनी पण केलेत, की एखाद्या रोपट्याजवळ मुद्दाम काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीची गाणी लावून ठेवायची, आणि ती गाणी ऐकल्यानंतर त्या रोपट्याची कशी वाढ होते हे त्यांनी त्यांच्या रिसर्च मध्ये शोधून काढलेलं आहे. आणि म्हणूनच मी विचारलं होतं की माणसाला कायम तरुण ठेवतं का, किती वय झालं तर हो, ते खरं आहे. निश्चितच तरुण ठेवतं. निश्चितच तरुण ठेवतं. कला ही आहेच अशी की तुम्हाला, आणि खरंच सांगते, तुम्ही गाता त्याने सुद्धा तर स्नायू चेहऱ्याचे तुमचे ताणले जातात. नाचता त्याने संपूर्ण केसापासून पायाच्या नखापर्यंत तुमच्या शरीराची हालचाल होती. नाटकात सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या आवाजात डायलॉग म्हणताय, त्याचा थ्रो वेगवेगळा आहे, तो ऍक्ट तुम्ही करताना वेगवेगळे हावभाव तुमच्या चेहऱ्यावरती, या सगळ्याने व्यायामच होतोय. आणि म्हटलं तसं लक्षात ठेवून ते प्रेझेंट करणं, ते उत्तम प्रेझेंट करताना आपण फ्रेश राहणं, ही तर एक ट्रीटमेंटच आहे ना शरीराला. निश्चित खरं आहे मॅडम. अजून काही प्रश्न, सूचना, टिप्पण्या? कुणाचा काही मुद्दा असेल तरी सांगा, की बाबा हा मॅडम तुमच्याकडून सांगायचं राहिला तरी मी सांगेन. ठीक आहे, मला वाटतं तुमचं व्याख्यान तसं पुरेसं होतं आणि त्याच्यानंतर देखील तुम्ही तपशीलवार उत्तरं दिली आहेत. त्यामुळे मला वाटतं बऱ्याच जणांचं आता शंका समाधान झालं असेल. कविता पवार आहेत का? हा, तुम्हाला आहेत. अनम्यूट केलं पाहिजे कविताताई. एक म्हणजे जरा विनंती करतो सर्वांसाठी
सर, हो बोला. आपला हा जो आता समूह आहे तो 2 दिवस आपल्या समोरसाठी खुला राहील. त्या समूहावर आपल्याला काही प्रश्न सूचना काही असतील तर सांगायला हरकत नाही. बरोबर. मानसीताई तुम्ही म्यूट कराल? हा, म्यूट करू का? हो, म्हणजे आता आपण कल्याण मंत्राकडे जाऊ. कविताताई तुम्ही कल्याण मंत्र घ्या. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. धन्यवाद.